नायलॉन मांजामुळे 50 वर्षांच्या व्यक्तीचा गळा आणि 2 बोटं कापली गेली. प्रकृती गंभीर. नाशिकच्या सिन्नरमधील धक्कादायक घटना. पुण्याचा बापही आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. उद्या पस्ताजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची घेणार भेट. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्यानं 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. मानेला एअरबॅगचा झटका बसल्यानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज. नवी मुंबईतील दुर्दैवी घटना. बीडमध्ये 1222 पिस्तुलाचे सर्वाधिक परवाने. गोळीबार करतानाचा कैलास भटचा व्हिडिओ. दमानियांकडून ट्विट. व्हिडिओ साम टीव्हीवर दाखवताच गुन्हा दाखल. मागच्या पालकमंत्र्यांनी पद भाड्याने दिलं होतं. आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. अजित पवार किंवा फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, धस यांची मागणी. मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत. कॉलिंग आणि मेसेजसाठी वेगळा स्पेशल प्लॅन. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला ट्रायचा चाप. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर. काल घेतली होती फडणवीसांची भेट. नवीन वर्षानिमित्त देवदर्शनासाठी शिर्डी गणपतीपुळ्यात गर्दी. तर ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे कोकण ताडोबाकडेही वळाली पर्यटकांची पावलं. खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून ऑलिम्पिक पदक विजेत्या नेमबाज मनू भाकेरचं नाव वगळण्यानं राजकारण तापलं. मनू भाकेरनं घेतली होती काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची भेट. 23 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ येणार आमने सामने. पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर.